9 9 झाल्या, 10 पाहिजे. चला चला क्षेत्ररक्षणासाठी या. चला मित्रांनो, घाई करा. श्रवण, चला या इकडे लवकर. चला सामन्याला सुरुवात. चला चला जरा फास्ट या. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर जा. माईची संपर्क साधा. कोच अर्जंट. काय झालं? चला लवकर फिलअप करा. हा नाही, एक खुर्ची जाऊ दे. ते अंधार होईल का नाही मला काय. आणि 5 षटकांचा सामना असेल. चेंडूचा 5 चेंडूचा 5 बॉलचा सामना असेल. यानंतरचा तलेकार आणि नाना पॅकर यांनी दोन्ही लक्षात घ्या. 5 बॉलचा सामना असेल फक्त, कारण वेळेचा भान ठेवायचा आहे. चला चला चालू करा. काय पाहिजे? चला पाहुणे 7 आलेत. काय बघता? चला सामना सुरू करा. चला सामन्याला सुरुवात करा. पाहुणे 7 झालेले आहेत. वेळ कमी आहे. अजून अंतिम लढतीचा सामना आहे. सेमीफायनलचा सामना आहे. चला चला. 10 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. फलंदाजी करणारा संघ चला लवकर चला. अरे मित्रा, टाइम करू नको. देवली कोण? अविनाश कार खुर्ची काढ. सामन्याला सुरुवात. एक देखील सामना. अंजनवाल संघ फलंदाजी करताना देवळी कोण संघ सूरज काय करतो आपल्या संघासाठी पाहूया. सुंदर असा मारला फटका. खा निकालीच असा फटका आणि चौकार. सीमारेषा पार. 4 धावाने खाता खोलतोय. आणि आता जिंकण्यासाठी अंजनवाल संघाला 6 धावांची गरज. 6 धावांची गरज. जर का सामना जिंकायचा असेल तर केवळ 6 धावांची गरज. 9 बॉल आणि लगेच तयार राहायचं आहे. पुढचा चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होतो. 1 धाव येते आणि या 1 धावेच्या भरीनंतर धावसंख्या होते ती मात्र 5. आता फक्त 5 धावांची आवश्यकता असणार आहे. 7 चेंडू शिल्लक, 8 चेंडू शिल्लक असतील. कायसा एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. चला जरा स्पीडअप करा मित्रांनो. काळोख होत चालले आता. याच्यानंतर आणखी 3 सामने कसे होणार. यावेळेस मात्र दिलस्कूप खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये यश येत नाही, अपयश येते. चेंडू मात्र निर्धाव जातोय. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे.
पुढचा चेंडू. वा, क्या बात आहे. चेंडू मात्र बॅटवर येतोय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब आहेत. तिसरी धाव देखील या ठिकाणी होऊ शकते आणि हो झालेली आहे. 3 धावा. 3 धावांच्या भरीनंतर आपण पाहतोय एकूण धावा 8 झालेले. 2 धावांची फक्त गरज आहे. मला वाटतं पहिल्याच षटकामध्ये धावा होत आहेत काय. आणि इथे उंच चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि हो त्याने घेतला. अचूक झेल संपवलाय फलंदाजाचा खेळ. पहिला धक्का बसतोय अंजनवन संघाला. चला नेक्स्ट बॅटर, लवकर या लवकर या मित्रांनो, घाई करा थोडा, धावत या. 2 धावांची गरज आहे फक्त. आणि ह्याच्यानंतरचा जो सामना पुकारला आहे त्या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. 5-5 बॉलचा सामना आहे. दोन धावांची गरज आहे. नाना प्रकार, चला लगेच जायचं आहे. 5 चेंडूचा सामना असेल. चला लवकर लवकर चला. याच्यानंतर जो सामना आहे त्याच्यामध्ये ज्यांनी नाणेफेक जिंकलंय आणि जर क्षेत्ररक्षण घेतलं असेल तर त्वरित मैदानात जायचं आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. अशा प्रकारे इथे सामना जिंकलेला आहे. आणि बक्षीस पात्र, चला चला नाना प्रकार, बक्षीस पात्र या फेरीमध्ये गेलेले आहेत. चला मुरुड संघाकडून पुन्हा एकदा विजय घाणेकर आणि सोबत चला. नाही आता घाणेकर बरोबर गेला. विजय घाणेकर आणि तेजस काटकर हे 2 सलामी बॅटर मैदानात गेले आहेत. 5 बॉलचा हा सामना आहे. आता ही मॅच चालू आहे ती मुरुड विरुद्ध नाना पॅकर वर्सेस तळेखार या 2 संघादरम्यान सामना सुरू होतोय. नाना पॅकर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि मुरुड संघ माफ करा तळेखार संघाला फलंदाजीसाठी निमंत्रित केलेलं आहे. नांदगाव संघ आणि अंजनवाल संघ टॉस साठी यायचा आहे. नांदगाव संघ रोहित कर्णधार आणि अंजनवाल संघ चला टॉस साठी यायचा आहे. नांदगाव संघ रोहित कर्णधार, चला हरी अंजनवाल संघ लवकर या. हा चला, कोण आहे कर्णधार पाठवा. अंजनवाल संघ नमित सावटेकर. नांदगाव आणि अंजनवन पहिला चेंडू व्हाईट आहे, स्क्वेअर चेंडू आहे. 1 धाव वाढली आहे. पाच चेंडूचा चेंडू जातोय सीमारेषा पार. सडक पे कडक षटकार. 6 धावा. 6 धावांच्या भरीनंतर धावसंख्या 7 धावा. पाच चेंडूंचा हा सामना आहे.
एक षटक 5 चेंडूंचं षटक आहे. आपल्याकडं वेळ उपलब्ध नाही आहे, त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागतोय. तुम्ही सर्व संघ सकाळी उशिरा आलेत, जवळपास 11:30ला स्पर्धा सुरू झाली. जर का 8:30ला स्पर्धा सुरू झाल्या एव्हाना अंतिम सामना देखील झाला असता. प्रत्येक वेळेला मित्रांनो तुम्हाला सांगावं लागतं, आज बरेचसे नियम डावलले गेले. या ठिकाणी कुठल्याच संघाने 12वे खेळाडू पाठवले नाही. दरम्यानच्या काळात इथे 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या भरीने संघ पोचतोय. तो एकूण धावा 9 धावा. कुठल्याच संघाने नियम पाळला नाही. 12वे खेळाडू आम्ही जीव तोडून ओरडत होतो, कोणी आला नाही. अशी स्पर्धा नाही मित्रांनो होणार. लाईव्ह आहे, कुठली साधी स्पर्धा नाही आहे. पुन्हा एकदा षटकार. 6 धावा. 6 धावांच्या भरीने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल. धावसंख्या होती ती 15. पुढचा चेंडू. आणखी एक फटका. विजय घाणेकर याच्या बॅटीतून एक आकर्षक फटकेबाजी आपल्याला बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले. या षटकाराच्या भरीनंतर एकूण धावा होतात त्या 21 धावा. 15 + 6 21. या षटकातले चेंडू शिल्लक असतील एकच. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणि इथे पुन्हा एकदा मिड विकेटच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील पूर्ण. 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि 3री धाव देखील या ठिकाणी पूर्ण झाली. 3 धावा झाल्यात आणि 3 धावांच्या भरीनंतर एकूण धावसंख्या आमचे स्कोरर मित्र कळवतात. आता 24. धावसंख्या 24 झाली आणि 25 धावांची आवश्यकता असणार आहे. नाथगाव संघाने काय घेतलं ते कळवायचं आहे. नाथगाव संघ लक्ष ठेवा आता बॉल होते. एक मॅच आणि एक मॅच बाकी काय फायनलचा बघते काय करायचं. चला बॅटर येऊ द्या. सलामी बॅटर मैदानात या. चला क्षेत्ररक्षण लागलेलं आहे तळेखार संघाचं. देवली कोण संघाला फलंदाजी दिलेली आहे. नाथगाव संघाने क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. चला नाना पॅकर संघाचे 2 सलामी बॅटर मैदानात आलेले आहेत. 25 धावा करायच्या आहेत तर 5 प्रतिनिधी पाठवा लवकर. प्रतिनिधी नाना पॅकर प्रतिनिधी पाठवा. षटकार 6 धावा. आता मात्र 4 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर जर षटकार आला येथे ना तर नक्कीच धावा होतील. 5 चेंडूमध्ये 24 धावा केल्या होत्या तळेखार संघाने आणि 25 धावांचं या ठिकाणी मात्र 4 धावा येत आहेत. बॅक टू बॅक. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार. 2 चेंडूमध्ये 10 धावा आलेल्या आहेत.
आता मात्र 3 चेंडू उरत आहेत आणि त्यामध्ये 15 धावा करायच्या आहेत. अजूनही नाना पॅकर संघ या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो. एक मोठा फटका आला तर नक्कीच इथे सामन्यात रंगत निर्माण होईल. पंच आमच्याकडे वळले सांगितलं स्वेर चेंडू आहे. एक धाव वाढली आहे. या एक धावेच्या भरीने धावा होत आहेत त्या 11. 14 धावांची आवश्यकता. 14 धावांची गरज 3 चेंडूमध्ये. आणि इथे मात्र झेल सुटतोय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का हे देखील पाहावं लागेल. ओव्हरथ्रोच्या बाबतीमध्ये इथे ओव्हरथ्रोनी एक धाव आणखी वाढते.